सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेच्या काही अटी ह्या रद्द केल्या आहेत आणि या मुद्द्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहे. भाऊ, सरकारने काही अटी रद्द केल्या आहे, काय सांगा? एक तर सरकारचा पहिलेच तर कर्जमाफी करायचा मूड नव्हता. आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी आंदोलन करून करून पाठपुरावा करून करून सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडलं. नंतर त्यांनी एवढ्या जाचक अटी आणि शर्ती त्यामध्ये टाकल्या की 10 ते 15% शेतकरी सुद्धा त्यामध्ये बसणार नाही. मग सातत्यानं गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय. आमची सध्याही आक्रमक आंदोलन सुरू होते. मी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं. महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला. सरकारने बैठकीचा शब्द दिला. मग तो शब्द त्यांचा पुढे काही निरोप आला नाही. मग आम्ही सगळे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी मुंबईला गेलो. विधान भवनामध्ये घुसण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. अनेक शेतकरी झाडावर चढले. वेगवेगळ्या टीम मुंबईमध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या दाखल झालेल्या होत्या आणि किमान 8 दिवस तरी मुंबई सोडायची नाही अशा इराद्यानं आम्ही गेलेलो होतो. आणि सरकारला शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे झुकावं लागलं. आमच्याशी टेबलावर येऊन चर्चा करावी लागली. 2 अटी सरकारने काढल्या. एक तर 2019ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार, ही सगळ्यात मोठी अट काढल्यामुळं लाखो शेतकऱ्यांचा फायदा याच्यामध्ये झाला. आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांसाठी जी 25-26ची अट होती ती काढून टाकल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. पण अजून 3-4 अटी आहेत त्यामध्ये, त्या काढल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. उदाहरणार्थ रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान सरकार देते, तर त्यांना 1.5 लाख दिलं पाहिजे. त्यांनी रेग्युलर कर्ज भरून त्यांनी चूक थोडीच केली. त्यांना प्रोत्साहन द्यायचं तर मग जरा ताकदीनं द्या, म्हणून ती कर्जमाफी 50,000 वरून 1.5 लाखापर्यंत नेली पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसरं, दोन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, तिन्ही कर्जमाफीतून, म्हणजे एकदा शरद पवार साहेबांच्या काळातली कर्जमाफी झाली होती, नंतर फडणवीस साहेबांच्या काळात झाली, मग उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात झाली. या तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्याही लोकांना या कर्जमाफीमध्ये फायदा मिळाला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि सरसकट करा, विनाअट विनाशर्त करा अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहे. पीक विम्याचा एक मोठा प्रश्न आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना 2024चा पूर्ण पीक विमा अजून मिळाला नाही. मोठं स्कॅम आहे. उदाहरणार्थ बुलढाणा जिल्ह्यातलं सांगायचं झालं तर 2024मध्ये 35,000 शेतकरी असे आहेत की ज्यांचं नुकसान 70-80% दाखवलेलं आहे पंचनाम्यामध्ये, पण रक्कम टाकताना 0 टाकलेली आहे. हे स्कॅम आहे, हे फ्रॉड आहे. म्हणून या कंपनीवर गुन्हा दाखल तर आम्ही केलाच, पण सरकारने या कंपनीकडून आमचे पैसे वसूल करून दिले पाहिजे, ती एक मागणी आहे. पीक कर्जाचा प्रश्न आहे, बोगस बियाण्याचा प्रश्न आहे, सोलर पंपाच्या ऐवजी वीज कनेक्शन देण्याचा प्रश्न आहे, शेतीला कंपाऊंडचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न घेऊन नव्या दमानं, नव्या ताकदीनं पुन्हा राज्यभर फिरून आम्ही एक नवं शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभं करणार. तुम्हाला सरकारने गिरीश महाजनांनी मीटिंगचं तुम्हाला सांगितलं होतं आणि मीटिंगचं निमंत्रण दिलं होतं, पण त्याच्याकडून रिस्पॉन्स नाही आला. तुम्ही मुंबईला गेले, तर मुंबईला कधी गेले आणि तुम्ही तिथे काय केलं? असं आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची वैचारिक वारसदार आहोत. छत्रपती शिवरायांनी लढाया कशा करायच्या, युद्ध कसे जिंकायचे, ह्याचं तंत्र आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्याच गनिमी काव्याचा जो वापर आम्ही तिथे केला आणि कोणालाही न कळू देता आमचे हजारो शेतकरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मुंबईमध्ये दाखल करून ठेवले होते. एकाच ठिकाणी नव्हते. म्हणजे विधान भवनासमोरच्या राड्यामध्ये फार कमी शेतकरी, म्हणजे 200-300 लोक असतील, पण मुंबईच्या वेगळ्या वेगळ्या भागात आमचे सगळे शेतकरी त्या ठिकाणी 2-3 दिवसापासून मुक्कामाला होते वेगवेगळ्या पद्धतीनं. त्यामुळं आम्ही असं ठरवलं होतं, सरकारनं चर्चा केली नाही किंवा सरकारनं मार्ग काढला नाही तर मुंबई सुद्धा जाम करायची असा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला होता. आणि कदाचित हेच सगळे इनपुट सरकारला गेल्यामुळे सरकारनं आमच्यासोबत चर्चा केली आणि काही निर्णय त्यामध्ये घेतले. परंतु म्हणजे 100% आम्ही अजून समाधानी नाही आहे. जोपर्यंत सरसगट विनाअट विनाशर्त कर्जमुक्ती मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजनांचं मला आभार मानायचं आहे. उशिरा का होईना त्यांनी आमच्यामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आणि सरकारमध्ये मध्यस्थी केली आणि एक सकारात्मक बैठक, एक आउटपुट या बैठकीतून शेतकऱ्यांना मिळालं. तुम्ही मुंबईला गेल्यानंतर तुम्ही गनिमी काव्याने आणि इतर मार्गाने तुम्ही आंदोलन केले, त्याचं यश आलं. सरकारने तुम्हाला बैठकीसाठी बोलवलं. बैठकीचं काही सांगू शकाल का? बैठकीमध्ये किती लोक होते, कोण कोण होतं आणि तुमची काय चर्चा झाली? नाही, या बैठकीमध्ये आम्ही 5 जणांचं आमचं शिष्टमंडळ होतं. मी स्वतः होतो, माझी पत्नी ॲडव्होकेट शर्वरी होती. कायदेशीर बाजू मांडण्यासाठी आम्ही तिला सोबत नेलं होतं. आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे होते. मराठवाड्याचे आमचे अध्यक्ष गजानन कावरखे होते.
युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे होते. अशी सगळी टीम आमची त्या ठिकाणी होती आणि आम्ही जवळपास पाऊण तास मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा केली. 35 मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडल्या. 25 मागण्या निवेदनातल्या आणि 10 मागण्या आमच्या दुसऱ्या निवेदन याच्या कागदावर आम्ही नेल्या होत्या. प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा झाली आणि हे कसं खरं आहे किंवा हे का करावं लागेल हे सगळं आम्ही पुराव्यासहित मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिलं. त्यांनी आमच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मकता दर्शवली. मागण्या रास्त आहेत असं सांगितलं. काही गोष्टी आता करू, काही गोष्टी नंतर करू, अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आम्हाला दिला आणि त्या बैठकीमध्येच त्यांच्याकडनं आम्ही शब्द घेतला की आम्ही कर्जमाफी योजनेमध्ये बदल करू. हा शब्द तुम्ही आम्हाला आत्ता द्या. आम्ही खूप आग्रह धरला आणि हा बदल महत्त्वाचा आहे. आणि इतरही आहे. तर त्यांनी सांगितलं की मला तुमचं म्हणणं ऐकून घेतलं. मी मीटिंग झाल्याबरोबर पुन्हा आमच्या मंडळीसोबत चर्चा करून मी घोषणा करतो सभागृहामध्ये, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही खूप आग्रह धरल्यानंतर ते मान्य झालं त्यांच्याकडून आणि सकारात्मक बैठक झाली. चर्चा केल्याशिवाय त्यांच्या कानापर्यंत खरी वस्तुस्थिती जात नाही. उदाहरणार्थ मी सोलर पंपाचा एक मुद्दा मांडला की खालच्या दरीतून जर वर पाणी आणायचं असलं तर सोलर काम करत नाही शेतकऱ्यांसाठी. 5 किलोमीटरवरनं पाणी आणायचं असलं सोलर काम करत नाही. मग अशा शेतकऱ्याला तुम्ही विजेचं कनेक्शन द्या, कंपल्सरी सोलरचं देऊ नका. अशा पद्धतीच्या अनेक मागण्या आम्ही केल्या. पीक कर्जाला सिबिलची अट लावतात. इतर कर्ज थकीत असलं तर पीक कर्ज देत नाही किंवा पीक कर्ज थकलेलं असलं तर इतर कर्ज तुमचं आम्ही एनपीए किंवा अशा धमक्या देतात. बळजबरी पुनर्गठन बँका करतात. असे अनेक मुद्दे आम्ही त्यांच्या समोर मांडले. शेतीच्या कंपाऊंडचा मुद्दा मांडला, जंगली जनावरांच्या त्रासाचा. असे एका मुद्दा त्यांना आम्ही पुराव्यासहित पटवून दिला. त्यांनाही ते मुद्दे पटले आणि सोयाबीन भाववाढीच्या दृष्टीनं, कापूस भाववाढीच्या दृष्टीनं राज्य सरकारचं शिष्टमंडळ तातडीनं केंद्राकडे घ्या. तुम्ही पाठपुरावा करा त्याचा मुख्यमंत्री या नात्यानं, असं आम्ही त्यांना विनंती केली. आणि डीओसी निर्यात झाली पाहिजे, तेलावरचं आयात शुल्क वाढलं पाहिजे, कापूस निर्यात झाला पाहिजे, कांदा निर्यात झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या. ऐनवेळी जेव्हा सोयाबीन मार्केटमध्ये येईल तेव्हा निवेदन घेऊन जाण्यापेक्षा आत्तापासून जर आपण त्याचं 2-3 महिने तयारी केली तर केंद्र सरकारकडून काही पदरात पाडून आपण घेऊ शकतो, असं कन्व्हिन्स केलं मुख्यमंत्री महोदयांना. त्यांना ते मान्य झालं. ते म्हणाले की ठीक आहे, 100% केंद्राकडे आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ, असा शब्द त्यांनी दिला. बऱ्यापैकी काही अंशी यश आम्हाला मिळालं. आता उर्वरित मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुन्हा एकदा ताकदीनं मैदानात उतरू. तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली, शासनाचं शिष्टमंडळ होतं का, कोण कोण होते, आणि दुसरं असं की तुम्ही ज्या मागण्या त्यांना सांगितल्या तुमच्या ते अशा काही 5 मागण्या तुम्ही सांगू शकता की ज्याच्याशी ते 100% तुम्हाला सहमत झाले, त्याचं तुम्हाला यश आलं? ते मी आता तुम्हाला सांगितलं ना की पहिली प्रमुख मागणी होती की 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांनाही या 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. ती एक मागणी मान्य झाली. नंतर 25-26 ची जी अट होती कर्ज भरलेलं पाहिजे प्रोत्साहनपर अनुदानासाठी, ती एक अट त्यांनी आमची काढली. ती आमचीच मागणी होती. मग याच्या बरोबरीनं आमच्या बऱ्याच मागण्या आम्ही केल्या होत्या, जसं की सोयाबीन भाववाढीचं, कापूस भाववाढीचं, सोलर पंपाचं कंपल्शन जे तुम्ही केलंय, पीक कर्जाचा विषय आहे, पीक विम्याचा स्कॅम किती मोठा आहे, सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या. पीजीआर कंपन्या ज्या आहेत, पीजीआर ज्या म्हणजे प्लॅन्ट झाडांच्या ग्रोथसाठी जे पीजीआर वापरलं जातं, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधून बोगस कंपन्या इथं आलेल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करणं. बोगस बियाण्याच्या कायद्याच्या संदर्भात माझ्या पत्नीनं भूमिका मांडली की बोगस बियाणं जर विकलं आणि शेतकऱ्याचं उगवलं नाही तर त्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला तर तो बेलेबल आहे. नॉन बेलेबल सेक्शन दाखल केला पाहिजे. कायदा त्याच्यासाठी कठोर केला पाहिजे. 10 वर्ष शिक्षा लावा, त्याला जेलमध्ये टाका, त्याला फाशी शिक्षा लावा, तो पुन्हा हिंमत करणार नाही. अशा अनेक गोष्टींवर त्यांनी आम्हाला सकारात्मकता दर्शवलेली आहे आणि निश्चितपणे सातत्यानं पाठपुरावा करून, आंदोलन करून, जसं लेकरू रडल्याशिवाय त्याला माय दूध पाजत नाही, तसं शेतकरी बोंबलल्याशिवाय सरकार ऐकत नाही. आमचा आवाज, आमचा असंतोष त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. श्वासात श्वास असेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय पूर्णपणे लढाईचं मैदान सोडायचं नाही, हा निर्णय आम्ही केलेला आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची तुमच्यासोबत चर्चा झाली, परंतु राज्यामध्ये तुमचे जे आंदोलन गाजले, काही शेतकरी झाडावर चढले, काही शेतकरी मंत्रालयासमोर त्यांनी वेगवेगळे आंदोलन केले, झाडावर चढून आंदोलन केले, याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला का त्या बैठकीत? हो, अगदी केला. गेल्याच त्यांनी तसंच आम्हाला गेल्याच त्यांनी म्हटलं या रविकांत या बसा, किती लोक झाडावर चढता, अरे जीवाचं काही बरं वाईट होईल असं अघोरी आंदोलन किंवा जीवावर बेतणारं आंदोलन करू नका. माझ्या तब्येतीची चौकशी पण त्यांनी केली. उपोषणाच्या काळात तुमचे रिपोर्ट्स मेडिकलचे मी घेतले होते, तेव्हा तुमची तब्येत खालावली, आता तब्येत कशी आहे, काय आहे, कुठे उपचार घेतले, बाकी पण चौकशी त्यांनी केली. आणि तुम्ही जीवावर बेतणारी आंदोलनं करू नका, तुम्हाला पुन्हा झाडावर चढायची वेळ आम्ही येऊ देणार नाही, असंही त्यांनी गमतीने त्या ठिकाणी सांगितलं आहे.
या चर्चेच्या दरम्यान असा काही प्रसंग आला का की जेव्हा असं वाटलं की हे सगळं आता काही संपणार, तुम्हाला पुन्हा आंदोलन ची वाट धरावी लागणार? हे बघा, चळवळी करताना, आंदोलनं करताना प्रत्येक वेळी न्याय मिळेलच असं नाही. कधी कधी हा प्रश्न राज्याच्या केंद्रस्थानी आणणं पण खूप महत्वाचा असतो. आता हे कर्जमुक्तीचं अर्ध यश जे आम्हाला मिळालं, हे काही आम्ही लगेच उपोषणाला बसलो झालं नाही. 1.5 वर्ष सरकार सत्तेवर आल्यापासून आम्ही सातत्यानं आंदोलनं करतोय. राज्यभर मी प्रत्येक जिल्ह्यात मेळावा घेत फिरलो, एल्गार मेळावे घेतले, अर्धनग्न शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत आंदोलन केलं, अरबी समुद्रात सातबारे बुडवायला घेऊन हजारो शेतकरी गेलो. सातत्यानं आमची आंदोलनं सुरू आहेत. म्हणजे शेकडो आंदोलनं केल्यानंतर आता त्याचं अर्ध यश आम्हाला मिळालं. ही दीर्घकालीन लढाई आहे, लक्षात ठेवा. आणि आम्हाला विश्वास आहे की जेव्हा शेतकरी एकजूट होतो तेव्हा सरकारला आम्ही झुकू शकतो. त्यामुळं आमच्याकडे काही राजकीय अँगलला कोणी बघत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही राजकीय लोक नाही आहे, आम्ही ऍक्टिव्हिस्ट आहोत चळवळीतले. त्यामुळे आमच्या मागण्या प्युअर आहेत. मला विश्वास होता यावेळी की पदरात काढून घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. बैठक फिसकटली असती तर आम्ही आंदोलन तिथं सुरू केलं असतं. त्यामुळं काही अंशी का होईना यश मिळालं, त्याचा आम्हाला आनंद म्हणजे काही शक्यता निर्माण झाली होती का? नाही. त्यांनी प्रत्येक गोष्ट सिरियसली ऐकली, कागदावर लिहून घेतली. जे आम्ही बोलत होतो ती प्रत्येक गोष्ट त्यांनी अतिशय गंभीरपणे पॉझिटिव्हरित्या मांडली. काही गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले उलटपक्षी, मग त्याची उत्तरं पण आमच्या लोकांनी दिले. तर कन्व्हिन्स झाले त्या मागण्यांच्या अनुषंगाने. तर त्यातल्या काही मागण्या मान्य झाल्या, काही बाकी आहेत. लढाई जारी राखील. तुमची मुख्यमंत्र्यांसोबत आतापर्यंत 2 ते 3 वेळेस बैठक झाली आहे. व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती संवेदनशील? असं आहे, सरकार कोणतंही असो, सरकार यांचं असो का सरकार दुसऱ्या पक्षाचा असो, सत्तेत आले की सगळे शेतकऱ्यांना विचारतात असं आहे. पण आंदोलनाच्या पातळीवर आम्ही हा सगळे प्रश्न टिकून ठेवलेला आहे. आणि असं आहे की सत्तेत गेल्यावर या लोकांच्या प्रायोरिटी बदलत असतात. यांना मग सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, असं या लोकांचं असतं. तर ठीक आहे, किमान एक चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला. आमच्या सारख्यावर भरपूर पोलीस केसेस घ्याव्या लागल्या, आम्हाला तुरुंगवाऱ्या कराव्या लागल्या. ठीक आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला हे मोठं आहे. तुम्ही सातत्यानं जर इतिहास पाहिला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा, तर प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना रस्त्यावरच उतरावं लागलं. त्यामुळं हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं हे विरोधातलं असं म्हणायचं काही कारण नाही. 19-20 सगळे सारखेच आहे. नक्कीच सत्तेत गेल्यानंतर नेते हे बदलत असतात, असं एक निरीक्षण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नोंदवलं आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.